तुम्ही ना खूप जणांना पाहिलं असेल की त्या व्यक्ती काहीही बोलल्या ना की ते खरं होतं. म्हणजे आपण खूपदा चेक पण करतो, बघू बघू तुझी जीभ दाखव, तुझ्या जिभेवर काळे तीळ आहेत का आम्ही बघतो. कारण तू जे बोलते ते सत्य होतं, तुझी जीभ काळी आहे का ते आम्ही पाहतो. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्याचे अनुभवही आपल्याला येत असतात. वाचासिद्धी हा वेगळा प्रकार आहे. वाचासिद्धी म्हणजे नेमकं काय? तर वाचासिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलता ते खरं व्हायला लागतं. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, खास त्यासाठी हा व्हिडिओ आहे. मिस्टिकल एरा आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. एखादी गोष्ट एखादा आपल्याला बोलतो आणि ती खरी होते आणि त्या क्षणाला आपल्याला जाणवतं की अरे बापरे, ही जे बोलली आहे ना ते खरं झालेलं आहे, किंवा हा जे बोलला ते खरं झाल्याची जीभ काळी आपण म्हणतो. तर जीभ काळी असणं, एक असं म्हटलं जातं की जीभ काळी आहे म्हणजे तो जे म्हणेल ते खरं होतं. आता ते मला माहीत नाही याच्यामागे काय रिझन असतं, पण वाचासिद्धी आपण कशी प्राप्त करू शकतो? वाचासिद्धी म्हणजे जे बोलाल ते घडणं, किंवा जे पुढचं भाकीत आपण आता बसून करतोय ते घडणं. तुम्ही मायकल नॉस्ट्रडम्स याचं ऐकिवत असेल तुम्हाला हे नाव, कारण मायकल नॉस्ट्रडम्स यांनी अनेक गोष्टींचं भाकीत केलेलं होतं आणि इतक्या सुंदर प्रकारे ते भाकीत केलेलं आहे की बॅक टू बॅक त्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे त्यांना वाचासिद्धी होती का? तर त्यांचा त्याच्यावर अभ्यास होता. त्या अभ्यासामुळे त्यांचे काही कॅल्क्युलेशन्सनी बऱ्याच गोष्टी त्यांनी असं भविष्यामध्ये सांगितलेल्या आहेत की घडणार आहेत. म्हणजे अगदी राजकारणापासून वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत, अध्यात्मापर्यंत त्यांनी अनेक गोष्टी नमूद करून ठेवलेल्या आहेत की या घडणार आहेत आणि त्या घडलेल्याही आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं भाकीत करणं म्हणजे एक वेगळा चमत्कार असतो. ते सहज शक्य नाही आहे कुणालाही. आणि त्यांनी ते केलेलं आहे. मायकेल नॉस्ट्रडम्स म्हणून जे आहेत त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे सगळं. आपल्याला मायकेल नॉस्ट्रडम्सचं तुम्ही पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला कुठे मिळालं तर. पण आपल्याला वाचासिद्धी कशी येते ते मी सांगते आता तुम्हाला. काही जण असतात, आता तुम्हाला गणपती, आपण गणपतीची सेवा करतो कारण विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे, म्हणून आपण गणरायाची सेवा करतो. पण काही सेवा अशा असतात ना गणरायाच्या, की ज्या आपल्याला आपली वाचासिद्धी प्राप्त करते. तर आपण, तुम्हाला गणपती स्तोत्र माहीत असेल की गणपती स्तोत्र जे आहे की साष्टांग नमणे हे माझे गौरीपुत्रा विनायका, हे जे गणपती स्तोत्र आहे मराठीमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे. हे स्तोत्र रोज आसन घेऊन तुम्ही व्यवस्थित समोर उदबत्ती लावून, पाण्याचा ग्लास ठेवून, मांडी घालून, ज्याला मांडी घालता येत नसेल, खाली बसता येत नसेल, तो चेअरवरही बसू शकतो, मांडी घालून त्यानं 11 वेळा हे गणपती स्तोत्र रोज म्हणायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी टाईम ठरवून. संकल्प घेऊन म्हटलात तरी हरकत नाही आहे, पण संकल्प न घेता गणेशाला सांगून जरी म्हटलात की मी आजपासून हे सुरू करत आहे आणि ह्याचे जे काही चांगले परिणाम आहेत ते माझ्यावर नक्की होतील अशी मला खात्री आहे, असं एक गणपतीकडनं नकळत आश्वासन घेऊन आपण जर हे म्हणायला सुरू केलं तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू अनेक गोष्टी तुम्हाला दृष्टांतामध्ये यायला लागलेल्या आहेत, किंवा तुम्हाला आपण म्हणतो ना व्हिज्युअल्स तुमचे क्लिअर व्हायला लागलेले आहेत, किंवा तुमची इंट्युशन पॉवर वाढायला लागलेली आहे आणि तुम्ही जे बोलताय ते खरं व्हायला लागलेलं आहे. आणि मी खरं सांगू का की ह्या सगळ्या सेवांना तीच लोक करतात की एक वेगळे पुण्यवान असतात ते, कारण ते भगवंतालाही हवे असतं की या लोकांनी माझी ही सेवा करावी, असं त्या भगवंतालाही हवे असतं. आणि मग तो भगवंत तुमच्याकडनं त्या सेवा करून घेतो आणि त्या सेवा जेव्हा घडतात तुमच्या हातून ना, मग त्याची अलौकिक फळं तुम्हाला मिळायला लागतात. तर तुम्ही हे एक गणपती स्तोत्र जर म्हणायला चालू केलं तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला वाचासिद्धी लवकरात लवकर प्राप्त होईल. दुसरा जो उपाय आहे गणरायाचा तो असा आहे की आपल्याला अथर्वशीर्ष, मोठं असतं पण अथर्वशीर्ष गणपतीवर दूध, पाणी आणि साखर हे मिक्स करून जर त्याचा अभिषेक करत करत जर तुम्ही अथर्वशीर्ष केलं, 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आणि गणपतीला अभिषेक करायचा असतो. असं तुम्ही दर मंगळवारी चालू केलं, किंवा जर ठरवलं की मी 11 दिवस सलग हा अभिषेक करणार आहे, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभिषेक चालू केलात गणपतीवर अथर्वशीर्ष 11 वेळा म्हणून. बरं, आता त्यामध्ये कसं आहे की 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणाल्यानंतर प्रत्येक अथर्वशीर्ष झाल्यावर तुम्हाला फलश्रुती नाही वाचायची आहे. तुम्ही अथर्वशीर्ष पहिल्यांदा म्हणालात ना, तर जेव्हा शेवटचं 11वं म्हणता तेव्हा तुम्हाला फलश्रुती वाचायची आहे. 11 वेळा म्हणून झाल्यावर प्रत्येक अथर्वशीर्षाला नाही.
सुरुवात करण्याच्या आधी संकल्प घ्या की तुम्ही तो का करताय. आता तुम्ही असा संकल्प घेणार का की मला वाचासिद्धी व्हावी म्हणून मी 11 दिवसांचं हे एक अनुष्ठान करत आहे. तुम्ही असा संकल्प घेण्यापेक्षा जसं मी सुरुवातीला तुम्हाला गणपती स्तोत्राचं सांगितलं आहे तसंच बोलून जर तुम्ही सुरू केलं तरीही चालणार आहे. मी तुम्हाला सांगते, माझं मुंबईला शॉप होतं ना, त्या शॉपमध्ये मी केलेलं आहे. त्यानंतर मग मी घरी बरेचदा केलं आहे, पण मी शॉपमध्ये सुद्धा केले. मी तोही चान्स सोडलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाचासिद्धी प्राप्त करायची आहे तर अशा काही उपासनांनी तुम्ही आरामात तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. आरामात मी म्हणते आहे, पण तुम्हाला त्याची प्रचिती किती लवकर येते, तुमचे पाप पुण्याचे जे काही हिशोब असतील भगवंताकडे त्या पद्धतीने तो तुम्हाला त्याची फळं नक्की देईल. पण तुम्ही हे 2 ज्या उपासना मी सांगितलेल्या आहेत ना, त्या तुम्ही करून पहा. त्याचे खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. आणि ज्यांना अनुभव आलेही असतील ना, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला हे अनुभव आलेले आहेत. आणि गणपतीवर जो अभिषेक करा त्याचं जे पाणी असतं ते अजिबात तुळशीला टाकायचं नाही आहे, बाकी इतर झाडांना टाकायचं. आणि ते झाडांना टाकण्याच्या आधी पूर्णपणे तुळशीपत्राने आपल्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं. कारण त्याच्यात इतकी ऊर्जा भारलेलं असतं ते पाणी. तुम्ही ते प्यायलात जरी ना तरी तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. ते रोज जरी तीर्थ म्हणून तुम्ही थोडंसं पाणी प्यायलात, बाकी घरात शिंपडलं आणि आपल्या घरातल्या झाडांना टाकलं तर खूप सुंदर त्याचेही अनुभव तुम्हाला येतील. तर मंडळी, असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडलं जायचं. म्हणजे असे सुंदर तुम्हाला हवे असलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी नेहमी घेऊन येते, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लोकांकडनं गणपतीच्या उपासना पण होतील आणि त्यांना त्याचं फळही सुंदर मिळेल. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे डिस्क्रिप्शन कायम पाहत राहा. थँक्यू.